नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम सावंत. आज वार आहे शनिवार आणि आज एक स्पेशल दिवस आहे, कारण आपण अशा मित्रांना भेटणार आहे जे की आपण त्यांच्यासोबत 10 वर्ष शिकलो आहे. म्हणजे शाळेतले सर्व पोरं, आज रियुनियन आहे शाळेतल्या सर्व पोरांचा. तर आपण आज फार्म हाऊसला चाललो आहे कर्जतला. तुम्हाला दाखवतो. आता आपल्यासोबत थोडेसे मित्र आहेत. श्रीराज मामुनकर, रोल नंबर 1 प्रणय अफगुल, राहुल दयागर आणि आदित्य. बाकीचे मित्र येत आहेत, तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. 12 seconds later. यश नाईक कमिंग वन साइड, कालू डॉन, ए धमाका. 12 seconds later. झोरे रोल नंबर 34 झोरे ऋषीवर. ओ लालबाग परेचा राजा सर्वेश बंदरे. दर्शन कधी घेतला झोरे? आपला रोल नंबर 34 झोरे. लास्ट नंबर रोल नंबर 1 आणि रोल नंबर 34 ला आपण विचारू काय काय म्हणणं काय तुमचं. आज फार्म हाऊसला चाललोय. अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. अडव्या लेट केलास, ठीक आहे चल. हा बघ तो वरद वारेकर कुठे? नाही, कॉमन सेन्स आहे. ट्रॅफिक किती असतं? ओके चल, माफ केला. गाड्या वन साईड लागल्या, 3 गाड्या या साईडला, 3 गाड्या या साईडला, मध्ये आपली गाडी. हे रोल नंबर 1 नारळ फुटे का? सर्वेश बंदेरे. चप्पल न काढता फोडतोय. हे राहू दे, चले सर्वेश, चल. होय महाराजा, होय महाराजा. मोर्या जय असो. हे ते चिटांचं काय आम्ही मारायचं खायचं माहितीये. कोण? आलोक पाटील का? आलोक पाटीलला मॉनिटर तर गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे आपण आपल्या राईडला सुरुवात केली. 60 किलोमीटर होता आपल्या लोकेशनपासून फार्म हाऊस. आणि अर्धे जण स्कूटीवरती आणि अर्धे जण आपल्या कारमध्ये बसलेली. आणि खूप चांगला रस्ता होता. रस्त्याचं काहीच नाही, 2-3 तास आपल्याला पोचायला लागले. एकदम मजा आली ट्रॅव्हल करायला सुद्धा. आपण फार्म हाऊसला आलोय. फार्म हाऊस भावाने लावले काकण तसं काय याचा ब्रेकअप झालाय. कमबॅक. अरे फार्म हाऊसला आल्यावर हे गाणं कोण लावता भाई? जास्त पुढे नको जाऊ, आपला फार्म हाऊस इथेच पुढे झाले. तो बघ वरती फार्म हाऊस. भाई नदीवर आलोय, नदीवर. चला, जागा तर भेटली आपल्याला. काकांनी दिली मस्तपैकी जागा. वन साईड आहे मित्रांनो. इकडनं सर्व फार्म हाऊसच आहेत. म्हणजे इकडनं तुम्ही जेव्हा एंटर करणार त्या गेटवरनं तर सर्व लाईनीमध्ये फार्म हाऊसच आहेत. आणि आपला मला वाटतं एकदम लास्टवाला फार्म हाऊस आहे. अरे जिथे रस्ता खतम होतो ना तिकडे दादानी फार्म हाऊस बुक केलाय आपल्या. SM किंग वन साइड. आतमध्ये रस्ता एकदम छोटा आहे आणि छोटा असला तरी फार्म हाऊस मोठा आहे ना. वन साईड फार्म हाऊस आहे. वन साइड फार्म हाऊस. हॉर्न मार रे, हॉर्न मार. गेट डायरेक्ट खुलला पाहिजे. गेट डायरेक्ट खोलला पाहिजे, त्याच्याशिवाय भाई आतमध्ये येणारच नाही. तर ज्ञानेश्वरी आणि हा फार्म हाऊसचा कामगार एक आलाय आपल्याला घ्यायला. फार्म हाऊसचा कामगार आलाय घ्यायला. मंडळ आभारी आहे, मंडळ आभारी आहे दादा. त्या साईडला टाकू का? हा इकडे. अरे फार्म हाऊस तिकडे पण आपला. फार्म हाऊस तिकडे पण पार्किंग इथे. पार्किंग इथे आहे का? पार्किंग कुठे पण असू दे. वन साइड आहे भाई. पोरांनी गाड्या बिड्या पार्क केल्या. ही माझीच गाडी दिसते.
5 minutes later. हा, तर मित्रांनो आपण आता फायनली फार्म हाऊसला बसलोय. समोरच पूल आहे. सर्व सामान काढतायत. ते पूल आहे आणि मागे फुल ज्ञानेश्वरी विला आणि समोर बघू शकता व्ह्यू. वन साइड नारळाची झाड, डोंगर डोंगर दर्या आणि एकदम फार्म हाऊस आहे. बघू शकता ज्ञानेश्वरी विला. इथे जेवणासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे सर्व पार्किंग एरिया आणि सर्व आहे. समोर डोंगर आहेत. निमित्तानाकडे सर्वेश मंदिर आहे वन साईड. 2 BHK आहे. हा एक 2 BHK. 3 AC आहेत आणि आतमधले रूम तर तुम्हाला दाखवतो. समोरचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. समोर असा काहीतरी व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही. वा एक नंबर. आणि रूम्स वगैरे आहेत. जोरे रूम्स आहेत. सेकंड रूम आहे. रूम तर एकदम मस्त आहे. बघू शकता इथे वॉशरूम वगैरे आहे. फुल AC चिल. असे आपल्याकडे 3 रूम आहेत. पाणी तर दाखव. प्रायव्हेट लेक. मगरमच्छ कुठे व्हिडिओ मध्ये घे रे. पोरं असेच खातात जेवण वाढायच्या आधी. आमच्या वर्गामध्ये 33 पोरं होती आणि एक चक्का पोरं होता. दुपारच्या जेवणामध्ये चिकन, सुकं चिकन, राईस आणि भाकऱ्या आहेत. पोरांनी ऋषी हैदनकरने पहिला नंबर डिश पकडली. खाऊन पण झाले एक नंबर आहे मित्रांनो. रस्सा एक नंबर. रस्सा बाप बनवलाय. भारी बनवला. फुल कसा वाटला? चिकन कसं वाटलं? अरे चिकन कसं आहे? एक नंबर. हे आदित्य पवार चिकन कसं आहे? एक नंबर चिकन. या हॉटेल लाईन वाला पर्सन आहे. आता रात्री त्याच आहे सर्व. रात्रीपासून तो इथे येऊन बसलेला आपल्यासोबत. जेवण एक नंबर आहे भाई. हे घे ना. जेवण ना चिकन वर कुठं खातो. बोल एकदा सर्वेश. बोल 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 काय बोलत एकदम ठोक्या होता ना. मग नंतर आम्ही जेवण वगैरे पूलमध्ये पोहायला गेलो, थोडी मजा करायला गेलो. घ्यायला पाण्यामध्ये घ्यायला पाण्यामध्ये घ्या. नाचो नाचो. मित्रांनो आमचा एक झोरे झोपलाय. त्याला आपण सगळे उठवायला जाऊ. पोरं रेडी आहेत. पोरं तयारीत आहेत. हे स्टेरॉइडची बॉडी बनव. डिपॉझिट जप्त करतो का?
पोरं रेडी मध्ये आहेत, पोरं रेडी मध्ये आहेत. हा आपला कबूतर. चलो गुस्सा 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 गुस्सा. पोरं रेडी आहेत, पोरं रेडी आहेत. एक दोन. मिशन कम्प्लीट. नाश्ता आलाय, भजी. हे आली मधली सुट्टी झाली. खिचडी आणि चपाती. आला बघ शिपाई दादा. हा दुसरा कप पितोय. काय बोलला हा? आणि दोन कप. लाज वाटते तुम्ही तर आवाज आला. घरी काय पितो? परत घरी चाय कोरी चाय दूध थोडा नाही ते दोन कप कॉफी पितात. पुन्हा नाश्ता वगैरे करून आम्ही परत पुन्हा पूलमध्ये नाचायला वगैरे गेलो. खूप मजा येत होती. सगळे मित्र खूप वर्षांनंतर भेटलेले, मतलब 10 वर्षांनी वगैरे मित्र भेटलेले, तर खूप मजा येत होती सगळ्यांसोबत. तर पूलमध्ये मजा वगैरे करून सर्वजण फ्रेश होऊन थोड्या गप्पा वगैरे मारून जेवणाच्या तयारीला लागलो. 1 hour later. तर मित्रांनो, आता आपण बसलोय चिकन पीस खायला. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावरती जुन्या गप्पा मारल्या, सर्व जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि नंतर पोरं खूप थकलेली, त्यामुळे सर्व झोपून गेलेली. 6.5 hours later. सकाळचे 8 वाजल्यात आणि हर्ष परब बसलाय. समोरचा व्ह्यू बघू शकता. काही नाश्त्याला मिसळ पाव, थोडा थोडा करणार आणि कांदे पोहे. पोरं भुकेलेले आहेत एकदम. लो चा प्रयत्न करतायत वन साइड मध्ये. आओ जल्दी आओ हर्ष परब. अरे हा, समोर आमचा फार्म हाऊस आहे आणि या साईडला आहे ना पूर्ण लेक असतो. बट आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे हे लेक भरलं नाही आहे, म्हणजे पूर्ण सुकलं आहे. बट पुढे थोडं पाणी तुम्हाला दाखवतो. ते बघू शकता तुम्ही, मस्त पाणी एकदम.
आणि ते सुद्धा वेगवेगळे फार्म हाऊस आहेत. आणि आपला समोर वा, समोर पाणी बघा, एक नंबर. एमू पक्षी दोन आहेत आणि सगळी गँग अमू बघायला आली. एमू बघायला आलेत. एमू नाही, अमू. शकता हे लेक फार्म हाऊस तिथे समोर सर्व पोरं येत आहेत. एक नंबर व्ह्यू आहे इकडनं लेकचा, एक नंबर भाई. या शेटची फिरव लागलं त्याला, लागलं बी. इथे बघ. सरा बट्टा फिरव. आता आमचा एक मित्र आतमध्ये झोपलाय, आपण सगळी गँग त्याला घ्यायला जाऊ. चला. तर मित्रांनो आता आपण चेकआउट करतोय. खूप मजा केली मित्रांनो, खूप मजा केली. आणि तुम्हाला रात्रीचं जेवण ते सर्व सांगितलं नाही. रात्रीचं जेवण मध्ये बिर्याणी होती आणि दुपारी चायनीज होतं, म्हणजे 3 टाईमचं जेवण होतं. प्लस मी सकाळी नाश्त्यामध्ये मिसळपाव आणि कांदेपोहे पण होते. आणि काल रात्री नाश्त्यामध्ये कांदा भजी पडले, ते तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं. तर आता सर्वेश इथे भाई बिल्डर आहे लालबागचा. कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर भाई, मजा आली. आयुष्याची मजा केली भाई पोरांनी. कसा होता एक्सपिरियन्स? एकदम चांगला फार्म हाऊस होता भाई. निवांत म्हणजे साहेब. फॅमिलीला घेऊन येऊ शकतो आपण असं हां. काही नाही. जेवण बिवण हर्ष कसं वाटलं? फर्स्ट क्लास जेवण आहे, एक नंबर सुविधा आहे तिकडे. नक्की विजिट करा. 2000 रुपये पर पर्सन आहे. तर चला चेकआउट करू.
ग्रुप फोटो वगैरे काढू आणि लगेच निघून जाऊ. कॅशियर आहेत हे कॅशियर आहेत. थांब ना वरत तू नाही ना कॅशियर मग शांत बस. हे काय बोलायचं आहे पोरांनी सगळे पैसे दिले का? मला फोटोशूट करायचं होतं पण ते काय शेवटपर्यंत जमलं नाही. फोटोशूट तर आपण करू. सगळ्या पोरांनी पैसे दिले ना तुला क्लिअर आहे ना हिशोब? एक इच्छा होती फोटोशूट करायचं होतं. फोटोशूट करू. हे वरत तुला काय म्हणायचं का आपल्या या ट्रिप बद्दल? काय म्हणू तू आम्हाला घेतलं तुझ्या गाडीत भाई. आम्हाला बस ना कॅरियर वरती बांधू का तुला? आम्हाला उन्हात नाही लागतं भाई. कॅरियर वरती बांधू याला. हा आपल्या शाळेतला एकदम साधा पोरगा, साधा सुमडीत कुंबडी. काय राहुल काय बोलायचं तुला? काय नाही मस्त मजा आली. मजा आली. पोरं वन साइड मचवले आता एकदम फोटोशूट करू. तर मित्रांनो हा आपल्या ग्रुपमधला म्हणजे शाळेतल्या पोरांमधला ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेट सारखी हरकत नाही त्याची पण सुप्रीम कोर्टमधला ॲडव्होकेट आहे. त्यानंतर आपण 4 वाजता वगैरे निघालो तिकडनं आणि अप्रॉक्स 3 तासामध्ये आपण डोंबिवलीला पोचलो. म्हणजे आपल्याला डोंबिवलीला अप्रॉक्स 3 तास लागले. रस्ते एकदम मोकळे होते. थोडाफार ट्रॅफिक भेटलं आणि मौसम एक नंबर झालेला मित्रांनो, एक नंबर. मग डोंबिवलीला आल्यावरती सर्व परत एकदा भेटलो. सर्वांनी बॅग्स वगैरे घेतल्या आणि पुन्हा एकदा सर्व आपापल्या कामाला उद्यापासून जाणार होते. तर थोडं वाईट वाटत होतं पण खूप एन्जॉय केली मित्रांनी. सर्वांनी एकदम खूप एन्जॉय केली ट्रिप. आणि मग मी घरी गेल्यावरती चिकूची खुशी तर तुम्ही बघूच शकता. खूप खुश झालेला बिकॉज एक दिवसानंतर मी घरी आलेलो. खूप खुश झालेला. तर मित्रांनो या व्लॉगला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.